ठाणे महानगरपालिकेच्या महासभेमध्ये आज शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला। पाहायला गेलं तर अनेक विषय जे ते मंजूर करून या ठिकाणी महासभा गुंडाळण्याचा प्रयत्न या शिवसेना सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे। मात्र आता भाजप पक्षाकडचे नगरसेवक जे आहेत ते आता ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये नगरसेवकांवरती गुन्हा दाखल करायला चालले आहेत। पाहायला गेलं तर सर्व विषय मंजूर करून घेतात, कुठल्या विषयावरती चर्चा करून देत नाही। त्यामुळे सर्व नगरसेवक आहेत, या ठिकाणी महिला नगरसेवक देखील आहेत। याच ठिकाणी सर्वच जण आता या ठिकाणी स्वतः उपमहापौर या कृष्णा पाटील देखील या ठिकाणी आता तक्रार दाखल करायला चालले आहेत। त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर महिला देखील भाजपच्या नगरसेवक त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मॅडम, काय सांगणार एकंदरीत काय विषय झाले होते आणि त्यावेळेस अनेक विषय घेत असताना गोंधळ निर्माण झाला? मागचे 3-4 महासभा झाल्या, चारही महासभा हे लोक विषय अगदी शेवटच्या मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये रेटून पास करतात। त्याच्यावर आम्ही सगळ्या नगरसेवकांचा आक्षेप होता। खरं म्हणजे 4 महासभा झाल्या, या लोकांनी कधीच कुठली लक्षवेधी घेतली नाही, प्रश्न उत्तरं घेतली नाही। तर यांचं ठरलेलं का यावेळेस प्रश्न उत्तरं आणि लक्षवेधी घेण्यात येईल। पण काय झालं काय की नियमाप्रमाणे पहिला लक्षवेधी आणि त्याच्यानंतर प्रश्न उत्तरं घेतली जातात आणि त्याच्यानंतर विषयाला सुरुवात होते। लक्षवेधी आम्ही व्यवस्थित, आमची तर लक्षवेधी घेतली नव्हती, पण यांची लक्षवेधी व्यवस्थितरित्या चालू दिली म्हणजे सभागृहामध्ये। त्याच्यानंतर आमची अपेक्षा होती की प्रश्न उत्तर, आमची खूप महत्त्वाची प्रश्न उत्तरं होती। नागरिकांची, आमच्या विभागामध्ये सफाई कर्मचारी आहेत, त्यांचा कोरोना भत्ता होता, तो पेंडिंग आहे महापालिकेमध्ये, तर त्याच्याबद्दल आमची प्रश्न उत्तरं होती। तर प्रश्न उत्तरं घेतली नाही त्यांनी, 2 मिनिटांमध्ये ती विषय मंजूर फटाफट मंजूर केले आणि त्याच्यानंतर प्रश्न उत्तर। तर आम्ही प्रश्न उत्तरं कशी काय मंजूर करू? म्हणजे तुम्हाला जर प्रश्न उत्तर पाहिजे असतील तर विषय पहिला मंजूर करायची, मग प्रश्न उत्तरं घ्यायची, असा त्यांचा प्रस्ताव होता, म्हणजे असं त्यांचं म्हणणं होतं। तर याचा देखील तुम्ही आता चालत चाललात पोलीस ठाण्यामध्ये, एकंदरीत काय तक्रार दाखल करणार, कोणाचे? म्हणजे ह्यांचे जे नेते आहेत, यांचे गटनेते आहेत, जगदाळे साहेब आहेत, परत ह्यांचे सभागृह नेते आणि गटनेते राहिले बाजूला, तर हे राजेश मोरे आणि मनोज शिंदे जे आहेत तेच मध्ये सगळ्यांना बोलतात। आणि मेन म्हणजे मुख्य म्हणजे आम्ही बोलत असताना, आमचा मुद्दा मांडत असताना यांनी राष्ट्रगीत चालू केलं आणि असं घाईमध्ये राष्ट्रगीत चालू करून राष्ट्रगीताचा अवमान करणं हे खरोखर प्रत्येक वेळी चुकीचं आहे। यांच्या गोष्टी रेटून देण्यासाठी, आमचे तोंड बंद करण्यासाठी हे राष्ट्रगीताचा वापर करत असतील तर ही खरोखर खेदजनक गोष्ट आहे आणि याचा आम्ही नक्कीच निषेध करतो, निषेध करत आहेत। आणि या ठिकाणी उपमहापौर देखील कृष्णा पाटील देखील आहेत। एकंदरीत तुम्ही देखील त्या डेस्कवरती होतात आणि महापौर देखील होत्यात। मात्र आता या ठिकाणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना विचारलं असं त्यांनी सांगितलं की एकीकडे युती धर्म पाळायचा, मात्र दुसऱ्या ठिकाणी गोंधळ करायचा। हनुमान जगदाळे म्हणतात की एकंदरीत हा प्लॅन होता, नेहमी त्यांचं असंच असतं, कुठेतरी सत्तेत असून सुद्धा तुम्ही विरोधात राहा असं मीनाक्षी शिंदे म्हणतात। तुम्ही अनेक वेळा विरोधाची भूमिका मांडतात। मीनाक्षी शिंदे ह्या स्वतः ज्येष्ठ नगरसेविका आहेत आणि महापौर राहिलेल्या आहेत। त्यांनी गेल्या 4 महासभा कशा चालत आहेत ते त्यांनी जवळून बघितलेलं आहे। पण पक्षाच्या प्रेमापोटी किंवा नेत्यांच्या प्रेमापोटी हे जे चाललेला गोंधळ आहे, हा खोटं बोला पण रेटून बोला या धर्तीवर त्या काम करत आहेत। प्रत्यक्ष बघायला गेलं तर आज महासभा जो पहिला विषय होता त्या विषयाला आमचं म्हणणं होतं की आमचा विरोध होता, कारण पहिला विषय हा फेब्रुवारी महासभेचा 23 फेब्रुवारीचाच विषय होता। त्यावेळी पण 5 मिनिटांमध्ये सर्व विषय मंजूर केले होते। मग त्याचा आम्ही सर्व पक्षांनी, आमच्या नगरसेवकांनी विरोध नोंदवला होता। त्याची नोंद आम्ही कोकण भवन असेल, सचिव विभाग, महापौर, आणखी आयुक्त आणि तसेच CM DCM यांना आम्ही कळवला होता। त्याच धर्तीवर तो विषय मंजुरीसाठी आणला होता। आता म्हणजे जे त्या विषयाचे जे मिनिट्स आहेत ते मिनिट्स मंजुरीसाठी आला, ती मिनिट्स आम्ही मंजुरीला विरोध करणार होतो हे त्यांना माहीत होतं, म्हणून त्यांनी हा गोंधळ घातला। कारण त्यांना हे 10 मिनिटांमध्ये सगळे विषय गुंडळून घ्यायचे आहेत। 72 मध्ये करोडोचे विषय झालेले आहेत आणि 72 हा विषय येणार आहे आणि याच्यामध्ये हजारो कोटीची कामं केलेली दाखवलेली आहेत आणि चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे 72। मग हे कुठेतरी लपवण्यासाठी सर्वांनी मंजूर करून घ्या ह्या भूमिकेतून शिवसेना ही भूमिका करत आहे। आता तुम्ही नेमकं कुठे चाललात या संदर्भात काय सर्व जेव्हा डायसवर आम्ही महापौरांना विचारलं की बाबा आम्हाला पहिल्या विषयावर बोलू द्या आणि विषय पत्रिका चालू करा, आणि त्यांना आम्ही आर्ग्युमेंट करायला आमच्या सर्व नगरसेवकांनी आम्ही गेलो, तर ते चालू असते वेळी आमचं आर्ग्युमेंट, आणि तेव्हा ते आम्ही आमची मागणी मागायला गेलो तर त्या टायमाला सन्माननीय मनोज शिंदे सदस्य आणि राजेश मोरे यांनी राष्ट्रगीत चालू केलं। त्यांच्या
खुर्चीवरून आणि राष्ट्रगीताचा अवमान केला. मग अशा पद्धतीने राष्ट्रगीताचा अवमान करून विषय मंजूर करणं हे योग्य नाही आहे. म्हणून आम्ही त्याची दखल घ्यायला आम्ही पोलीस स्टेशनला चाललो आहे की राष्ट्रगीताचा अवमान केला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून. मीनाक्षी शिंदेचं म्हणणं आहे की कुठंतरी सत्तेत असून सुद्धा विरोध करतात. एकंदरीत नवी मुंबईमध्ये आम्हाला सत्तेत घेतलं नाही, मात्र कुठेतरी आम्ही इथं सत्तेत घेऊन कुठेतरी तुम्हाला सोबत घेऊन चालल्यात असं देखील त्यांचं मत आहे. येणाऱ्या काळात तुम्ही विरोधाच्या भूमिकेमध्ये राहा असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर चांगलं ठीक आहे. जसं मीनाक्षी शिंदे ताई म्हणतात की सत्तेत राहून किंवा युती धर्म पाळा. नवी मुंबईमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती नव्हती, परंतु ठाण्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती आहे. मग त्यांना जर असं वाटतं की यांनी विरोधात बसावं तर आम्ही विरोधात बसायला तयार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व नगरसेवकांनी राजीनामे द्यावे आणि नव्याने इलेक्शन व्हावं. मग त्याच्यामध्ये युतीचे किती म्हणजे आमची ताकद काय आणि त्यांची ताकद काय ते पण जनतेसमोर येईल आणि सभागृह चालू आम्ही. काय वाटतं वरिष्ठांना या संदर्भात कळवलं जाणार का? मुख्यमंत्र्यांना या संदर्भात तक्रार केली जाणार का? अशा प्रकारे महासभामध्ये अनेक वेळा गोंधळ होतो. मागच्या वेळी झालेला आम्ही मुख्यमंत्री सहित सर्व रविदादांना म्हणजे प्रदेशाध्यक्षांना आम्ही कळवलं. आताही आम्ही कळवणारच आहोत. पण हे अशा प्रकारे आम्ही ठाणेकर लोकांचे ज्या लोकांनी निवडून दिले तर अशा प्रकारे महापालिका चालू शकत नाही. महापालिका ही सभाशास्त्रानुसार चालवावी. विषय मंजूर म्हणून 10 मिनिटात मंजूर करणे हे कदापि आम्ही भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. तुम्ही विषय पत्रिका घ्या, रीतसर सभाशास्त्राप्रमाणे चालवा, आम्ही चालवायला तयार आहे. तक्रार जर घेतली नाही तर पुढचं पाऊल का असतं? आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमच्या स्थानिक तिन्ही आमदार यांना विश्वासात घेऊन आणि आमचे जिल्हाध्यक्ष पुढची भूमिका ठरवू. नक्कीच या ठिकाणी महिला देखील नगरसेविका आहेत, त्यांनी देखील अनेक या ठिकाणी लक्षवेधी मांडली होती. मॅडम, कोणकोणत्या लक्षवेधी मांडल्या? त्यावेळेस तुम्हाला गोंधळ घालावा लागला आणि अडवलं गेले जसं आम्ही निवडून आलेलो आहे तसं ही 4थी महासभा आहे आणि पहिल्या महासभेमध्ये आमची सन्मान्य नगरसेविका नम्रता कोळी यांनी एक लक्षवेधी मांडली होती. शहराच्या विकासाची शहराच्या दृष्टीने ती महत्त्वाची लक्षवेधी होती. फेरीवाल्यांच्या विरोधात होती, तर तीही लक्षवेधी त्यावेळी घेतली नाही. त्यानंतर आमच्या सन्मान्य नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी देखील प्रश्न विचारले होते, त्यावेळी त्यांचे प्रश्नही घेतले नाहीत. आणि आता परत आमच्या नगरसेविका यांनी प्रश्न घेतलेले होते. तर ह्या महासभेमध्ये सुरुवातीला दुसरी लक्षवेधी घेतली, तिला प्राधान्य दिलं आणि आमच्या सन्माननीय नगरसेविका नम्रता कोळी यांचे प्रश्न तर घेतलेच नाहीत. आणि आमचं असं म्हणणं होतं की प्रश्नोत्तरे घ्या आणि त्याच्यानंतर विषयपत्रिका घ्या. पण त्यांनी असं केलं की 5 मिनिटामध्ये जवळजवळ 200-250 विषय मंजूर केले, गोंधळामध्ये मंजूर केले आणि त्यानंतर प्रश्न चालू केले आणि हे बोलू दिलं जात नाही. हो, आम्ही प्रत्येक वेळेला विषय पत्रिकेवरती बोलायला गेलो की मंजूर म्हणून हे 5 मिनिटात 200च्या वर प्रश्न कसे काय मंजूर होणार आहे? पण हे अधिकारी देखील बसतात, त्या अधिकाऱ्यांना देखील अधिकारी वगैरे सगळे आता काय बोलायचं आम्ही तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही बघता आहात. कारण आम्हाला बोलू दिलं 5 मिनिटात 200 प्रश्न जर मंजूर होत असेल तर या पूर्ण महानगरपालिकेमध्ये अतिशय सुराज्य यायला पाहिजे होतं जर असं असेल तर. पण तसं होत नाही, आम्हाला बोलू दिलं जात नाही. याचा निषेध करण्यासाठी आम्ही डायसवर गेलो होतो. खाली बसलो असताना त्यांनी खालून राष्ट्रगीत सुरू केलं आहे आणि हे अतिशय अवमान केला राष्ट्रगीताचा आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला जातोय. आम्हाला राष्ट्रगीताचा अवमान सहन होणार नाही. जी काय अजून विषय प्रलंबित आहेत का? महासभा आता पुढच्या कधी लागणार आहे तेव्हा देखील असाच गोंधळ पाहायला मिळाला नाही. आता तुम्ही मागच्या 4 महासभेत बघताय, 4 महासभेत काहीतरी एका विषयावर 4 तास चर्चा आणि बाकीचे सर्व विषय 200 विषय 300 विषय 400 विषय ते मंजूर होत आहेत. तर हे त्यांची मोडस ऑपरेंडी राहिली आहे की आज आपण जो काही विषय आहे त्यांचे जे विषय जे त्यांना मंजूर करायचे ते करतात. आणि आज तर एकदम हाईटच केली. आज राष्ट्रगीताचा जो अवमान झाला आहे म्हणजे ते त्यांना ते आपलं राजकारणच पोळी भाजण्यासाठी ते राष्ट्रगीत पण सोडत नाही आहेत. मात्र हनुमान जगदाळेंचं म्हणणं आहे की कुठेतरी स्टंट पाहिजे, अनेक वेळा असंच करतात, ते गोंधळ घालतात. तुम्ही जसं म्हणतात त्या पद्धतीने बघा, जगदाळे साहेब काय बोलतायत ते आम्हाला घेणं देणं नाही आहे. पण जे पूर्ण ठाण्याने बघितलं आहे, सर्व लोकांनी बघितले, तुम्ही पत्रकारांनी बघितले, तुम्हीच सांगा. जर लोकांनी आम्हाला त्यांचे प्रश्न मिटवायला पाठवलेलं आहे इथे सभागृहामध्ये तर आम्हाला बोलायची संधीच भेटत नाही आहे. प्रश्न येतच नाही आहे, बोलणार कुठून? नाहीतर एक काम करावं त्यांनी, जर त्यांना एवढं सगळं 3-4 दिवस महासभा चालवावी. ती आमची मागणी आहे की बाबा आम्हाला बोलणं तर द्या.
आम्हाला आमच्या लोकांनी जे प्रश्न जे आम्ही मांडतो ते मांडू तर द्या, त्यांची उत्तरं तर येऊ द्या प्रशासनाकडून. ह्यांना प्रशासन एकदम बेकाररीते चालवायचं आहे आणि ते चालवत आहेत, कारण की मागच्या 4 महासभेत हे त्यांनी करून दाखवलं आहे. नक्कीच या ठिकाणी गटनेते देखील आहेत. गटनेत्यांशी देखील आपण बातचीत करणार आहोत. तुम्ही स्वतः गटनेते सर्व नगरसेवकांना उपमहापौरसोबत घेऊन चाललात तक्रार दाखल करायला. एकंदरीत जी तक्रार आहे का वाटतं येणार का ती तक्रार घेतली जाईल का या ठिय्या आंदोलन केलं जाईल पोलीस स्टेशन? नाही, राष्ट्रगीताचा अवमान करणं हा एक ते ॲक्च्युअल गुन्हा आहे आणि हा गुन्हा जो झालेला आहे त्या संदर्भात आम्ही तक्रार देण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला चालवलो आहोत. पोलीस स्टेशनने तक्रार घ्यायचं नाही का तो त्यांचा अधिकार असेल. आमचं कर्तव्य जे आहे ते आम्ही करणारच आहोत. तर सत्तेत असून युतीचा धर्म पाळला जातो असं शिवसेना म्हणते आणि या ठिकाणी अनेक विषय मंजूर होऊन देखील तुमचे विषय मांडले जात नाही असं देखील तुमचं म्हणणं आहे. का वाटतं येणाऱ्या काळात पुन्हा महासभा लागणार आहे तेच विषय? नाही, एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की महायुती जी झालेली आहे ही महायुती झाली होती मुळातच ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी. आणि हे मासभेमध्ये जे चर्चेला विषय येतात हे ठाणेकर जनतेचे विषय असतात, ठाणेकरांच्या हिताचे प्रश्न असतात आणि ते प्रश्न ज्यावेळेस सभागृहामध्ये उपस्थित केले जातात तर त्या प्रकरणाची जी मांडणी आहे किंवा जे प्रकरण आपण महासभेच्या मंजुरीसाठी आणलं जातो त्याच्यामध्ये ठाणेकर जनतेला या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती होणं गरजेचं असतं आणि त्या हिशोबाने सर्व चर्चा होणं गरजेचं असतं. परंतु गेल्या 4 महासभांमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा न होता हे डायरेक्टली अचानकपणे उठून 10 मिनिटात मंजूर हा विषय केला जातो. नेते म्हणतात की गटनेत्याची सर्व मीटिंग होत असते, सर्व विषय समजवले जातात, पुन्हा अशा वेळेस गोंधळ घालणार. त्या गट मीटिंगमध्ये सरळ स्पष्टपणे क्लिअर झालं होतं का पहिला विषयपत्रिका, नंतर लक्षवेधी आणि नंतर मग प्रश्नोत्तरे, या सर्व गोष्टी अशा पद्धतीने ठरल्या होत्या. परंतु जर समजा तसं जर करायचं नसेल तर तुम्ही लक्षवेधी पहिला का घेतली? लक्षवेधी पहिला घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 5 तास चर्चा झाली. त्या लक्षवेधीवरती जी चर्चा झाल्याच्या नंतर उर्वरित विषयावरती तुम्हाला चर्चा करणं गरजेचं होतं. मग तुम्ही लक्षात लगेच 10 मिनिटामध्ये काय हे केलं? विषयपत्रिका मंजूर का करून घेतली? मग का वाटतं येणाऱ्या काळात असाच गोंधळ पाहायला मिळणार का? त्यामुळे आम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे सत्य आहे त्याच्यावरती आम्ही भांडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ठाणे शहराच्या विकासासाठी जे काय आहे त्याला आमचा कंटिन्यू सपोर्ट राहील. मग त्याच्यानंतर भविष्यामध्ये येणारे जर विषय आणि प्रत्येक विषयावरती जर चर्चा करण्याचं जर त्यांनी जर हे केलं सुतोवाद जर केलं तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. नक्कीच सीताराम राणे देखील आहेत. राणेजी नेहमीच गोंधळ उडतो, ठाणेकरांचे प्रश्न प्रलंबित राहतात असं तुमचं भाजपचं म्हणणं आहे. युतीचा धर्म पाळला जातो असं शिवसेनेचं म्हणणं आहे. आता तुम्ही आम्ही नेहमीच गोंधळ घालतात असं शिवसेनेचा आरोप आहे. नाही, आम्ही आतापर्यंत कधीच गोंधळ घातलेला नाही आणि गोंधळ जर झाला असेल तर त्याची कारणं शोधली तर शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी त्याला कारणीभूत दिसतील. आजच्या सभेचा जो गोंधळ झालेला आहे त्याला संपूर्णपणे शिवसेना आणि शिवसेनेचे नेते जबाबदार आहेत. आजची विषयपत्रिका गटनेत्यांमध्ये ठरल्याप्रमाणे यांनी कामकाज सुरू केलं नाही. या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये जे ठरलं होतं, जे सर्वजण बोलत आहेत शिवसेनेवाले सुद्धा आणि आमचे गटनेते सुद्धा, की पहिल्यांदा तुम्ही आज एक लक्षवेधी होती, हवामानाच्या विषयावर लक्षवेधी होती. त्या लक्षवेधीवर चांगली चर्चा सर्व सभासदांनी केली आणि त्यानंतर विषयपत्रिकेवरचे सदस्यांचे दिलेले प्रश्नोत्तरं घ्यायची होती आणि त्यानंतर विषयपत्रिका. मात्र ह्यांनी त्या क्रमाने न जाता विषयपत्रिका घेतली आणि ती 2 मिनिटात संपवली. 232 विषय 2 मिनिटात त्यांनी संपवले. मात्र असं असताना देखील मीनाक्षी शिंदेचं म्हणणं आहे तुम्ही विरोध दर्शवतात, त्यामुळे तुम्ही विरोधी बाकावरती असलेलं बरं, सत्तेपासून नसलेलं ठीक आहे, विरोधामध्ये भूमिका निभावा. मीनाक्षी शिंदे या माजी महापौर आहेत. महापौराचं कामकाज कसं चालतं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहेत आणि आम्ही विरोधात बसावं किंवा सत्तेत बसावं हे सांगणार ते कोण? आम्ही ठरवू ना कुठे बसायचं ते. तुम्हाला जायचं असेल तर आमच्याशी युती तोडाने बसा वेगळे. ते तुमचं म्हणणं तर तुम्ही व्हा वेगळे, आम्ही कुठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतोय. त्यांना सांगण्याचं म्हणणं आहे की नवी मुंबईमध्ये सत्तेमध्ये सामील करून नाही घेतलं, ठाण्यामध्ये तुम्हाला सत्तेमध्ये सामील करून. नवी मुंबईमध्ये सत्तेमध्ये सामील करून घेतलं नाही याचं कारण असं आहे, तिथे निवडणुकीच्या कालावधीमध्ये युतीमध्ये निवडणूक लढवलेली नाही आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये युती करून निवडणूक लढवलेली आहे. आणि तरीसुद्धा त्यांचं म्हणणं असेल तुम्ही जा बाजूला, आम्ही काय तुम्हाला डोक्यावर घेतलेलं नाही असं म्हणण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. आजच्या विषयपत्रिकेमध्ये एक महत्त्वाचा विषय होता, विषय क्रमांक 1वर फेब्रुवारीमध्ये जी महासभा झाली ती याच पद्धतीने 2 मिनिटात 350 विषय संपवलेले होते आणि त्याला आम्हाला ते मंजूर करून द्यायचं नव्हतं.
कारण ते कुठल्याही चर्चेशिवाय विषय मंजूर झालेले होते आणि त्याला आमचा विरोध होता. मात्र हे सगळं या सगळ्या शिवसेनेच्या सदस्यांनी ते 2 मिनिटात ठराव मंजूर करून या सगळ्या विषयाला आणि ठाणेकर नागरिकांच्या विषयांना हरताळ फासलेली आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. ठाणेकरांचे प्रश्न जे ते प्रलंबित आहेत असं देखील भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळे या ठिकाणी पाहू शकतो भाजपचे सर्वच नगरसेवक हे आता ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये निघालेले आहेत आणि याच ठिकाणी सर्व नगरसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहिलं तर राष्ट्रगीतेचा देखील अवमान केल्याचा आरोप त्या ठिकाणी भाजपकडनं केला जातो आहे. त्यामुळे शिवसेनेच्या 2 नगरसेवकांवरती गुन्हा दाखल करण्याचं काम या ठिकाणी आता भाजपचे नगरसेवक हे पुढे नौपाडा पोलीस ठाण्याच्या ठिकाणी कूच होताना पाहायला मिळतात. सर्वच नगरसेवक एकजुटीने आता या ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांवरती गुन्हा दाखल या तक्रार दाखल करण्याची मागणी करत आहे. त्यामुळे नक्कीच याचा फटका येणाऱ्या काळात शिवसेना आणि भाजपमध्ये आता पाहायला मिळणार आहे. दोघांचे शीतयुद्ध रंगताना आपण निवडणुकीच्या वेळेस पाहिलं गेलं होतं. मात्र आता पुन्हा शीतयुद्ध या महासभेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाणेकरांचे प्रश्न जे प्रलंबित आहेत ते येणाऱ्या काळात सोडवले जाणार का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अजयसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.